नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा अपडेट असणार आहे. नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. नवीन योजना आलेली आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम आहे ही वितरित होणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. शेतकरी बांधवांना कशी काय अपडेट आहे, काय नाही, अर्ज कुठे करायचा आहे, काय सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर ई पीक पाहणीद्वारे खातं जमा करून जमिनीची सातबारा उतारा क्षेत्रानुसार त्याप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना लाभ राहणार आहे. याऐवजी शासन निर्णय दिनांक 26/2/2024 मध्ये परिपत्रकानुसार 3 मधील 8 क्रमांक व 1 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची इफेक्ट पाहणी ही भूमी महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलवरती पाहणीद्वारे खात्यात जमा करणे आवश्यक आहे. तसेच वन विभागातील इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातर जमा करणे आवश्यक आहे. तसेच वन जमिनी शेतीत देवस्थान जमिनीवरती शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर या शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी घेतलेली आहेत. असे शेतकरी पात्र राहणार. त्यांच्या जमिनीच्या सातबारावर उतारावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रस्थानपर लाभ दिला जाणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर धान उत्पादक शेतकऱ्यांना आता 20,000 रुपये ही मदत देण्यात येणार आहे. 2 एकरापर्यंत मुदत असणार आहे. त्यांच्या स्टेट बँकेत मागे सुद्धा GR निघाला होता. त्यानंतर दुसरा GR निघालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा पैसा लवकरात लवकर मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि काही शेतकऱ्यांना जमा होणे सुद्धा सुरू झाले आहे. होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग मी.